नमस्कार. स्मार्ट मराठी सुगरण या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत. आज आपण अगदी साध्या सरळ सोप्या पद्धतीने सुक्या बोंबीलचा मसाला झणझणीत आणि चमचमीत कसा बनवायचा तो आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया. सुके बोंबील मसाला बनवण्यासाठी इथे मी 100 ग्रॅम असे सुके बोंबील असे साफ करून घेतलेले आहेत. हे एकदम स्वच्छ असे साफ केलेले आहेत. आणि आता सुरुवातीला आपल्याला हे बोंबील अगदी कोमट पाणी आपल्याला हात घालायला येईल असं कोमट पाणी घ्यायचं आणि ह्या पाण्यात आधी सुरुवातीला आपण आता धुवून घेऊया. आणि हे असे कोमट पाण्याने एकदा धुतल्यानंतर मग आपण परत 2 ते 3 पाण्याने त्याला स्वच्छ धुवून घेऊया. हे बोंबील मी 3 ते 4 पाण्याने आता स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. धुतल्यामुळे काय होतं, ह्याला मीठ लावलेलं असतं सुकवता वेळी आणि रेतीत कुठे असे जाळीवर पसरवतात, त्यामुळे त्याला रेतीही लागलेली असते. तर ते आता रेती वगैरे सगळं 2 ते 3 वेळा धुतल्यामुळे स्वच्छ होऊन जातात. तर आता आपण बोंबील मसाला बनवण्यासाठी साहित्य पाहूया. इथे मी मोठ्या आकाराचे 2 असे कांदे बारीक कापून घेतलेले आहेत. इथे 1 टोमॅटो असा बारीक कापून घेतलेला आहे. कोथिंबीर आणि हे आलं आणि लसूण मी असं खलबत्त्यात चेचून घेतलेला आहे. हा असा मोठा मोठा असल्यावर हा छान लागतो भाजीत. आणि याच्या जागी तुम्ही आलं लसूण पेस्टही वापरू शकता. आणि इथे मी 2 चमचे लाल मिरची पावडर घेतलेली आहे. आणि ही एकदम बारीक अशी नाही, जरा थोडीशी जाडसर आहे. याच्या जागी तुम्ही मिरची पावडरही वापरू शकता. अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा गरम मसाला आणि 1 चमचा धनेपूड. आता कढई तापलेली आहे, तर कढईत असं 3 पळ्या तेल घालूया. तेल जरा जास्त लागतं थोडं बोंबील तळण्यासाठी आणि तेच तेल आपण परत भाजीसाठीही वापरणार आहोत. तर आता तेल थोडंसं नॉर्मली आपण गरम होऊ देऊया. तेल गरम झालेलं आहे, तर याच्यात आता हे बोंबील घालूया आणि बोंबील चांगले कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला या तेलात तळून घ्यायचे. आपल्या आवश्यकतेनुसार गॅस कमी जास्त करायचा आणि तळून घ्यायचे. हे बोंबील आपले मस्त असे तळून कुरकुरीत झालेले आहेत. तर आता आपण ते काढून घेऊया. अगदी कुरकुरीत झालेले आहेत. आता या गरम तेलात आपल्याला कांदा घालायचा आणि कांदा मस्त फ्राय करून घ्यायचा. कांदा आपला बऱ्यापैकी फ्राय झालेला आहे. तर याच्यात आपण हे आलं आणि लसूण घालूया आणि हे आलं लसूणही आपण मस्त याच्यासोबत कांद्यासोबत फ्राय होऊ देऊया. आलं लसूण पेस्ट जर सुरुवातीला घातली तर मग कांदा तळेपर्यंत ती करपून जाते, म्हणून ती कांदा जरा फ्राय होत आला की आलं लसूण पेस्ट घालायची. आणि आता आपण हे 1 मिनिटभर परतून घेऊया. आलं लसूण पेस्टही मस्त फ्राय झालेली आहे. तर आता टोमॅटो घालूया आणि टोमॅटोसोबत आपल्याला थोडंसं मीठ घालायचं. बघा, चवीपुरतं मीठ घालायचं, कारण ह्या मसाल्यात मीठ जास्त वापरायचं नाही, कारण बोंबीलला मीठ असतं, नाहीतर मग मसाला खारट होऊ शकतो. मीठ घातल्यामुळे कांदा आणि टोमॅटोची पेस्ट अशी लवकर बनते, जास्त वेळ लागत नाही, म्हणून कांदा आणि टोमॅटोमध्ये मीठ घालायचं. आणि कांदा टोमॅटोही मस्त असं फ्राय झालेला आहे. आणि हे सुके मसाले असे 1 मिनिटभर फ्राय करून घेऊया. आणि सुके मसाले मस्त असे फ्राय झालेले आहेत. तर याच्यात आपण आता कोथिंबीर घालूया. कोथिंबीर मसाल्यातच घालायची, म्हणजे कोथिंबीरचा स्वाद असा मस्त उतरतो. आणि याच्यात आता आपण थोडंसं पाणी घालूया. 1 छोटा पेला, म्हणजे मसाला फक्त करपू नये म्हणून आपल्याला हा मसाला असा थोडं पाणी घालून मंद गॅसवर 2 ते 3 मिनिट शिजवून घ्यायचा. मसाला आपला 2 ते 3 मिनिट असा फ्राय झालेला आहे. हे पहा, मस्तपैकी असा रंगही छान आलेला आहे. हे पहा,
तर आता ह्या मसाल्यात आपण बोंबील घालूया। बोंबील अगदी कुरकुरीत झालेले आहेत। हे कुरकुरीत बोंबील तुम्ही असेचही डाळ भातासोबत तोंडी लावून खाऊ शकता, कारण त्याला मीठ असतं। हे बोंबील असे सगळे मिक्स करायचे आणि आपल्या आवश्यकतेनुसार पाणी घालायचं। आपल्याला जास्त याला रस्सा करायचा नाही, बोंबील मसाला बनवायचा आहे, त्यासाठी बोंबील शिजण्यासाठी एवढं पाणी आपलं पुरेसं आहे। तुमचे जेवढे बोंबील असतील तेवढं तुम्ही पाणी घालायचं। आता हा बोंबील मसाला 3 ते 4 मिनिट आपण एकदम बारीक गॅसवर असा शिजवून घेऊया, म्हणजे आपले बोंबीलही मस्त मऊ शिजतील। हे पहा 5 ते 6 मिनिट झालेले आहेत। आता आपण गॅस बंद करूया। हे पहा मस्त असा बोंबील मसाला आपला खाण्यासाठी तयार झालेला आहे। आजची रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत। धन्यवाद।